राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष या नात्याने संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत असताना खरं तर बदलापूर आपल्याला माहिती आहे काही महिन्यांमध्ये घडलेल्या घटना असतील, त्या शाळेच्या सुरक्षितेच्या संदर्भातल्या असतील किंवा विद्यार्थिनींच्या संदर्भातल्या घडलेल्या घटना असतील। 21 तारखेला बदलापूरमध्ये गर्भाशयातील बीज विक्री करणारे रॅकेट उघड अशी बातमी प्रसिद्ध झाली। पण याबद्दल मी सर्वप्रथम पोलिसांचंच खरं मनापासून कौतुक करेन, कारण की अशा पद्धतीचं तातडीने त्यांच्या खरं तर एक त्यांच्यामधली जागृती आणि त्यांनी तो प्रयत्न केला, त्याच्यामुळे आरोग्य विभाग आणि पोलीस विभाग यांच्यामुळे हे रॅकेट उघड झाले। आणि म्हणून केवळ त्या रॅकेटमध्ये असलेले 5-6 आरोपीच नाही, तर त्या रॅकेटच्या मुळाशीजा त्याच्यामध्ये कोणाकोणाचे लागेबांधे आहेत, कोण कोण सहभागी आहेत आणि त्याचा तपास व्यवस्थित झाला पाहिजे, याच्यासाठी मी आज बदलापूरमध्ये आलेले। यामध्ये बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका खाजगी फ्लॅटमध्ये एजंटद्वारे गरजू महिलांना पैशाचे आमिष दाखवून 10 ते 12 दिवस दररोज 4 इंजेक्शनद्वारे त्यांच्या गर्भाशयातील अंडी तयार करून त्याची वाढ झाल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाठवून तिथं असलेल्या IVF सेंटरमध्ये ती ठेवली जायची आणि त्याच्यानंतर त्या महिलांना डॉक्टरांकडून ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन त्या गर्भाशयातली जी अंडी होती ती काढून विक्री करण्याचा हा एक बेकायदेशीर व्यवसाय या एजंट लोकांच्या माध्यमातून सुरू होता। खरं तर याच्यामध्ये फॉरेन्सिकचा अहवाल असेल, त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय बदलापूर असेल आणि पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानाने त्या ठिकाणी झडती घेऊन त्याच्यामध्ये सापडलेले पुरावे असतील, मग ते मोबाईलमध्ये असलेले इंजेक्शनचे फोटोज असतील आणि इतर काही वस्तू त्या ठिकाणी साहित्य जप्त करण्यात आले आणि त्या अनुषंगाने यामध्ये बदलापूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 कलम 143(2), 143(3), 318(4), 335, 336(3), 337, 339, 340(2), 115, 271, 272 सह सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान अधिनियम 221 चे कलम 28, 29, 33 सह औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम 1940 च्या अंतर्गत गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्या सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि यामध्ये 3 आरोपी ही म्हणजे त्याच्यात हे 3 महिला ज्या आहेत त्या स्वतः काम करत होत्या, ज्यांच्यामध्ये इंजेक्शन घेणं आणि ज्या पद्धतीने हे बीजांड तयार करण्याची प्रक्रिया हे 3 महिला करत होत्या आणि त्याच्याबरोबर जी चौथी सोनल गरेवाल म्हणून महिला होती, ती एजंट म्हणून या सगळ्यांची काम पाहत होती। याच्यामध्ये सुमित सोनकांबळे हा एक देखील अटक केलेला आरोपी आहे, जो या सगळ्यांचं नियोजन करत होता। पण केवळ हे आत्ताचे जे 5 आरोपी आहेत ते याच्यामध्ये अटक आहेतच, पण याच्या पलीकडे जाऊन अशा पद्धतीने आपण ऐकलं असेल की ही लोक जी होती ती काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये आली होती। मुळातच नाशिकमध्ये असलेला मालती IVF सेंटर जे नाशिकला परमिशन मिळालं ते ठाण्यामध्ये सुरू केलं गेलं आणि त्याच्या थ्रू अशा पद्धतीचा हा सगळा अवैध धंदा या लोकांच्या माध्यमातून केला जात होता। त्याच्यामुळे आता ठाणे पोलिसांना सुद्धा या संदर्भातली माहिती देऊन याच्यामध्ये अजून कोणी कोणी सहभागी आहे, कारण की सुरुवातीला पहिल्यांदा येणारी जी महिला आहे ती परत तिची आयडेंटिटी चेंज करून हे सगळं करत होती। त्याच्यामुळे आधार कार्ड चेंज करणं, वेगवेगळ्या पद्धतीचं आधार कार्ड बनवणं, आयडेंटिटी चेंज करणं, त्याच्यानंतर तो प्रवास करणं आणि प्रवास केवळ बदलापूरचा नाही तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी इतर राज्यांमध्ये जात तो प्रवास करणं, त्याच्यामुळे हे फार मोठे रॅकेट याच्यामध्ये आहे। याचा पूर्णपणे तपास हा झालाच पाहिजे। पोलीस अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या संपूर्ण तपास यंत्रणेमध्ये करतात। ज्या ज्या विभागाची मदत लागेल त्या त्या विभागाने पोलीस यंत्रणेला मदत करावं आणि हे रॅकेट मुळासकट उखडून काढावं याच्यासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत। महिला आयोग म्हणून आम्ही पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभं राहू, याच्यामध्ये त्यांना जी काही मदत लागेल ती देण्याचा निश्चितपणाने प्रयत्न या सगळ्या आढावा बैठकीच्या माध्यमातून तर केला जाईलच, पण अशा पद्धतीने केवळ बदलापूरचाच हा विषय नाही, तो हा महाराष्ट्राचा विषय। महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची घटना घडत असताना त्याचे खऱ्या अर्थानं जी पाळेमुळे आहेत ती महाराष्ट्रामध्ये फोपवलेली आहेत आणि म्हणून ती मुळापासून उखडून काढली पाहिजे। याच्यासाठी अतिशय युद्ध पातळीवरती प्रभावी काम हे पोलिसांच्या माध्यमातून केलं। पण मॅडम याच्यामध्ये जर या महिला त्याच्यामध्ये फक्त प्रथमदर्शनी सहभागी असतील तर याच्यामध्ये डॉक्टर्स किंवा हॉस्पिटल IVF सेंटर यांच्यावर कधी कारवाई होईल आणि यांची काही लिंक लागली आहे का यामध्ये? याच्यामध्ये IVF सेंटर हे जे आता होतं त्याच्यावर ते सील करण्यात आलेले आहे। जसं नाशिकमध्ये असलेले IVF सेंटर ठाण्यामध्ये चालू होतं तर तशा पद्धतीच्या CS ना आम्ही सूचना दिलेल्या आहेत
आजपासून हे धाड सत्र सुरू होईल। याच्यामध्ये अधिकृत असलेले अनधिकृत असलेले सोनोग्राफी सेंटर्स असतील, आज PCPNDTचं डिपार्टमेंट सुद्धा मी या ठिकाणी बोलवला, शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, या सगळ्या विभागांची एकत्रित आढावा बैठक यासाठी घेतली होती की बदलापूर शहरामध्ये आजपासून ही सगळी कारवाई सुरू होईल। माझी तुम्हाला देखील विनंती राहील, बऱ्याच वेळा आमच्यापर्यंत येत नसलेली माहिती ही आपल्यापर्यंत फार तातडीने पोहोचत असते, तर माझी विनंती तुम्हाला राहील की तुमच्याकडे जी काही माहिती मिळेल ती आमच्यापर्यंत पोहोचवा। शेवटी ज्या ज्या चुकीच्या गोष्टी करणारी विकृती आहे, जी प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीवर आपल्याला घाव घालायचं आणि म्हणून कायद्याच्या चौकटीतून अशा विकृत लोकांना ही शिक्षा झाली पाहिजे आणि पूर्ण कारवाई आम्ही या माध्यमातून करू। डॉक्टरांचा सहभाग किती आहे याच्यामध्ये? याच्यामध्ये खरं तर ही इंजेक्शन देणं किंवा त्याच्यामध्ये औषध देणं ही सगळी प्रक्रिया आहे ती कुठल्याही पॅरामेडिकल स्टाफकडून झालेली नाही, त्याच्यामुळे डॉक्टर कोणी त्याच्यामध्ये नाहीये। त्याच्या या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या अतिशय गोपनीय पद्धतीने आणि विदाऊट पॅरामेडिकल स्टाफ यांच्या माध्यमातून झालेल्या आहेत, त्याच्यामुळे ही लोक कोण आहेत ती पण शोधणं आता गरजेचं आहे। याच्यामध्ये डॉक्टरच आहेत असं अजिबात नाही, कारण की बोगस कागदपत्र वापरलेली आहेत, त्याच्यामुळे चुकीच्या कागदपत्रांचा वापर करून कोण अशा पद्धतीने करत असेल तर त्याच्या सुद्धा सूचना FDA ला आम्ही देणार आहोत आणि त्या पद्धतीने ही पूर्ण कारवाई करू। अधिकाऱ्यांच्या घरी जो इंजेक्शनचा साठा सापडला तर स्वतः इंजेक्शन देत होत्या की कोणी याच्यासाठी वैद्यकीय अधिकारी त्यांनी वापरला होता? नाही, ह्याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारी नाहीये, त्याच्यामुळे मी परत एकदा सांगते की जो पॅरामेडिकल स्टाफ आवश्यक असतो, जो इंजेक्शन देण्यासाठी लागतो, तो याच्यामध्ये कुठेच नाही। त्याच्यामुळे ही जी एजंटगिरी करणारी लोक आहेत त्यांच्यामधलीच ही लोक आहेत जी इंजेक्शन देतात आणि ते सगळं अनधिकृत आहे। याच्यामध्ये आता फार खोलात जाऊन तपास केल्यानंतर मला असं वाटतं बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील की काही अधिक जीवाशी खेळण्याचे प्रकार याच्यामध्ये जरूर झालेले असणार आहेत आणि यामध्ये ज्या महिलांचा वापर केला गेला त्या अतिशय आर्थिक परिस्थिती खालाकीच्या असलेल्या महिला आहेत आणि त्यांना 35-40 हजाराचं 25-30 हजाराचं असं आमिष दाखवून त्यांच्याकडून अशा पद्धतीने हे काम करून घेतलेलं आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये किती संख्या अजून असू शकते प्रथमदर्शनी आणि यामध्ये जर आपल्या भागामध्ये जो खाजगी फ्लॅटमध्ये हा अवैध कारभार चालू होता त्याच्यामध्ये कारवाई केलेले जे आहेत ते 5 आरोपी आहेत, त्याच्यामध्ये 3 महिला आहेत, पण अजूनही ही संख्या मोठ्या प्रमाणात असणार आहे, त्याच्यामुळे याचा तपास आम्ही निश्चितपणे। मॅडम, यासाठी लागणारे जे इंजेक्शन्स आहेत, औषधं आहेत, ती एका मेडिकल मधून वगैरे या ठिकाणून कुठून तरी उपलब्ध केलेली असतील। हे जे मेडिकल आहेत ते कुठेतरी आरोग्य विभागाच्या अंतर्गत येतात, मग त्यांच्यावरती कशा प्रकारची आपण कारवाई करतोय, कुठे ती चेन लांबली जाते, काय माहिती? गेल्या आठवड्यामध्ये मी भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली भागामध्ये होते। केवळ हाच विषय नाही तर अगदी अबॉर्शन करण्याचं इंजेक्शन सुद्धा काही ठिकाणी अवेलेबल होत होतं, तर आम्ही ते FDA ला सूचना दिलेत की त्यांच्या माध्यमातून ह्या सगळ्या कारवाया झाल्या पाहिजेत आणि केवळ तपास नाही तर धाड सत्र सुरू झालं पाहिजे। बदलापूरमध्ये सुद्धा आजपासूनच ही सगळी प्रक्रिया तुम्हाला होताना दिसेल, त्याच्यामुळे इंजेक्शन बदलापूरमधूनच घेतलेले आहेत का बाहेरून मागवलेले आहेत आणि ते स्टोअर केलेले तिकडे हे सुद्धा माहिती आपल्या समोर येईल। त्याच्यामुळे संपूर्ण विभागाला या तातडीने सूचना दिलेल्या आहेत आणि आजपासून या सगळ्या कारवाईला सुरुवात होईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेड कार्डची चर्चा होते। या रेड कार्ड संदर्भात काल अनेक प्रसार माध्यमांवरती त्या बातम्या आल्या की 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 25 लाखापर्यंत अशी काही माहिती या बीजा संदर्भातल्या रेड कार्डची आपल्याकडे आहे का? आतापर्यंत तरी जी माहिती होती ती मी तुम्हाला दिली। अजून पहिल्यांदाच मी तुमच्या समोर येते या विषयाच्या संदर्भात आणि आज घेतलेली आढावा बैठक असेल किंवा घटना घडली तेव्हापासून आम्ही सातत्याने संपर्कात आहोत। इतकी माहिती जी मिळाली, कोणतीही 100% माहिती ही पहिल्या तपासामध्ये मिळत नाही। आपल्याला इन्व्हेस्टिगेशनमध्ये जसं आपण पुढे जाऊ, काही याच्यातले आरोपी सापडतील, कस्टडीमध्ये असताना त्यांच्याकडून आपल्याला जी गोपनीय माहिती मिळत राहील, या सगळ्या माहितीच्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टींचा खुलासा होत राहील। त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टीवर आज मी वक्तव्य करणं मला योग्य वाटत नाही, पण जशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल निश्चितपणाने आम्ही तुमच्यापर्यंत पाठवू, कारण की शेवटी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो, कारण तुमच्याकडूनही खूप माहिती आम्हाला मिळणार आहे। तुमचं सहकार्य आमच्या या नगर परिषदेला, आमच्या या विभागाला फार गरजेचं आहे आणि म्हणून एक अवेअरनेस जो आहे तो तुमच्या माध्यमातूनच होणार आहे। त्याच्यामुळे जशी माहिती तशी निश्चितपणाने आम्ही तुमच्याकडे। मॅडम, असाच एक आरोग्याच्या विषयासंदर्भातला बदलापूरचा प्रश्न आहे। सह्याद्री हॉस्पिटल म्हणून बदलापूरमध्ये आहे, ज्याला कोणत्याही प्रकारची परवानगी नाहीये। अनेक डॉक्टर विदाऊट त्यांची डिग्री आहे, काही नाहीये तरी जिथे काम करतायत। जिल्हा शल्य चिकित्सक आहेत, त्यांच्याकडे हे प्रकरण गेलं होतं, मात्र या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर अजून कोणतीही कारवाई झालेली नाही। तुम्ही जिल्हा शल्य चिकित्सकांना विचारू शकता, ते हॉस्पिटल अजूनही सुरू आहे। याच्यामध्ये केवळ हॉस्पिटलचाच विषय नाही तर प्रायव्हेट स्कूलच्या संदर्भात सुद्धा आज सूचना दिली। ज्या प्रायव्हेट स्कूलमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये त्यांना तातडीने कारवाईच्या सूचना आमचे CO सरिता आहेत त्यांनाही सांगितलेले, नगर परिषदेच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष इथं आहेत
प्रशासकीय विभाग आहे आणि CS विभाग, शाळा, हॉस्पिटल आणि प्रायव्हेट जे सोनोग्राफी सेंटर, तर या सगळ्यांवरती कारवाई होईल आणि राज्य महिला आयोग म्हणून आमचं लक्ष आहे. पण या हॉस्पिटलवर कधी कारवाई होईल? गुन्हा तर दाखल आहे पण कारवाई झालेली नाही. काही नाही, अजून हॉस्पिटल सुरू आहे. मी त्यांच्याकडून तो अहवाल मागून घेते. आपल्याला त्यांना प्रश्न विचारायचा असेल तर तो त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं. सर कारवाई कधी होईल? गुन्हा तर केव्हाच दाखल झालेला आहे. कधी कारवाई बंद कधी होईल? गुन्हा दाखल केलेला आहे. ऍक्च्युली कायद्यानुसार जेव्हा आपण FIR करतो त्या नेग्लिजन्सच्या केसेस सापडलेले आहेत आणि कायद्यानुसार जो आहे आपल्याला, आपण त्या सगळ्या कायद्यानुसारच बाबी करून करतोय. आपण जर हॅपॅझांनी कुठल्याही जर गोष्टी केल्या तर आपण कोर्टातही टिकत नाही, तर आपण त्या स्टेप वाईज जातोय. त्यांना आपण नोटीस दिलेली, नोटीसचा आन्सर केला. ऑलरेडी हायकोर्टमध्ये आपण केस पण त्याची चालू आहे आणि पोलिसांमार्फत त्याची चौकशी पण चालू तोपर्यंत केली. जर हॉस्पिटल सुरू आहे तिथे कोणाचा जीव गेला निष्पाप लोकांचा तर त्याला जबाबदार कोण असणार? त्याला जबाबदार कोण? आपण अशा पद्धतीच्या सूचना देऊ. हा तपास पूर्ण होईपर्यंत हॉस्पिटल सील केलं जाईल. मॅडम, ज्या IVF सेंटर मॅडम. आयडेंटिफाय झालेल्या IVF सेंटरमध्ये ज्यांनी ट्रीटमेंट घेऊन IVF मधून त्यांनी त्याच्यातून लाभ घेतलेला आहे, तर हे बीज ज्यांना देण्यात आलं होतं तर त्यांची परमिशन घेतली होती का? आणि जर का नसेल तर असे काही आपल्याकडे काही पुढे आलेले आहेत का की त्या IVF सेंटरमध्ये कारवाई केल्यानंतर त्यांच्यावर तुम्ही परत काही कारवाई करणार का? कारण की त्यांची परमिशन घेतलेली नसेल आणि त्यांना जर काही बीज दिलं गेलं असेल तर या संदर्भात काही आपण नाही, मी आता तुम्हाला माहिती सांगितली ना, यामध्ये IVF जे सेंटर आहे ते सील केलेले आहे आणि बाकीचे जे आहेत ते आरोपी अटक केलेले आहेत. आता अजून जो तपास सुरू झालेला आहे, हा तपास आता सुरू झालेला आहे. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं ही फार छोटी घटना नाही, ते फार मोठ्या प्रमाणात पसरलेलं राहते. त्याच्यामुळे जे जे समोर येतील आणि जे अवैध पद्धतीने केले गेलेले, फसवणूक करून गेलेले, त्याच्यावर कारवाई होणार, नक्की कारवाई. असं कोणी आपल्याकडे पुढे आलं नाही का आतापर्यंत तपास? याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे असं कोणी आपल्याकडे समोर आलेलं आहे. आपण स्वतःहून काही त्यांना अप्रोच केलं की ज्या IVF सेंटरमध्ये जे ज्यांनी यापूर्वी लाभ घेतलेला आहे, ज्या IVF सेंटरमध्ये येऊन ट्रीटमेंट घेत होते? नाही, आता आपल्याला माहिती कळेल ना, आपला तपास चालू आहे. यामध्ये मॅडम, महिलांची संख्या किती आहे ज्यांनी आपला अंडाशय जसं विक्री केले किंवा डोनेट केले? याच्यामध्ये आता 3 आरोपी. नाही, ज्या महिला डोनर महिला संख्या किती आहे आता ह्याच्यामध्ये माहिती डिटेल्स. आता माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट काय आहे, कारण की आपण रॅकेट शोधतो, आपल्याला लोक शोधायचे, ज्यांनी चुकीची कामं केली ती माणसं, यंत्रणा शोधायची, त्या टीम शोधायची. त्याच्यामुळे इतकी सगळी माहिती जर आपण खुलेपणाने जर सांगत राहिलो तर त्यांच्या तपासाला ब्रेक लागेल. त्याच्यामुळे मी तुमच्याकडे परत येणार आहे. तपास जसा पूर्ण होईल किंवा आपल्या हातामध्ये माहिती मिळेल, मी परत बदलापूरमध्ये येईल आणि ही सविस्तर माहिती देईल. आता सध्या आपण ही मोगम माहिती मी तुम्हाला का सांगितली, आपल्याला बदलापूरचा विषय एक जनजागृती तुमच्या माध्यमातून होती. असं चुकीचं काम पुढे चालू असेल तर ते आमच्यापर्यंत पोहोचेल. दुसरीकडे तपास होत असताना आपल्या सगळ्यांकडून आपण सहकार्य करूयात. या तपासावर संपूर्णपणे आम्ही नियंत्रण ठेवू. आम्ही राज्य महिला आयोग म्हणून सातत्याने त्याची माहिती घेऊ आणि तो तपास व्यवस्थित होईल याच्यासाठीचे सुद्धा जबाबदारी आम्ही निश्चितपणे घेऊ. याच्यात जी माहिती ती मी तुम्हाला कालांतराने देत राहील. शेवटी काही गोपनीय गोष्टी आहेत ज्या तपासासाठी फार महत्त्वाच्या आहेत आणि अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण तपासामध्ये गोपनीयता ठेवली तर तपास लवकर लागेल आणि त्या लोकांपर्यंत पोहोचता येईल. मॅडम, संपत्तीवर टाच आणाल का? यांनी ज्या पद्धतीने करोड रुपयाच्या माया जमवलेल्या आहेत त्यांच्या संपत्तीवर टाच आणाल? हो, पण आता हे सगळे त्या तपासाच्या प्रक्रियेतच येणार. सगळ्या गोष्टी ज्या तपासामध्ये आहेत त्याच्यामध्ये जे जे सापडतील, अगदी मी तुम्हाला आधार कार्डचं सुद्धा उदाहरण सांगितलं. चुकीच्या पद्धतीने जर कोणी बनवून अशा पद्धतीने आयडेंटिटी लपवली किंवा ज्यांनी मदत केली, जे कोणी ह्या यंत्रणेमध्ये असतील त्या सगळ्यांवरती कारवाई होणार. मॅडम, एक शेवटचा प्रश्न आहे. आत्ताच जी काही छोटी मुलगी आहे जिच्या स्कूल व्हॅनमध्ये जिच्यावर अत्याचार झाला, त्या शाळेवर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाहीये. ती शाळा देखील अजून सुरू आहे. बदलापुरात अशा अनेक शाळा सुरू आहेत. आताच्या बैठकीमध्ये तो देखील विषय झाला. त्यावेळेस सुद्धा आम्ही कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. आमच्या उपनगराध्यक्षही त्यावेळेस तिथं होत्या. या सगळ्या प्रक्रियेमध्ये ही जी मान्यता शाळांची असते तर ती तालुका शिक्षणाधिकारी विभागाकडून केली जाते. तर त्यांना सुद्धा सूचना देऊन ज्यांचं रजिस्ट्रेशनच झालेलं नाहीये तर त्यांना नोटिसा पाठवण्यात याव्या. दुसरीकडे रजिस्ट्रेशन होत असताना मुलींच्या वाहतुकीच्या सुरक्षितेचा विषय आहे, शाळेमधली सुरक्षितता असेल, सती सावित्री कमिट्या असतील, स्वच्छतागृह असतील, सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग बर्निंग मशीनच्या पासून प्रोसेस असतील, तर CS ला सगळ्या सूचना दिलेल्या आहेत आणि म्हणून नंतरच्या कालावधीमध्ये मी स्वतः सरप्राईज व्हिजिटला इकडे येणार आहे. साधारणतः 1.5-2 महिन्याचा कालावधी आता ह्या सगळ्या यंत्रणा दुरुस्त होती ही अपेक्षा व्यक्त करते. मॅडम, पण गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून आम्हाला असं उत्तर येतं की आम्ही फक्त त्यांना नोटीस पाठवू शकतो, शाळा आम्ही बंद नाही करू शकत.
मग शाळेवरती नक्की कारवाई करणार कोण? त्याची जबाबदारी आम्ही घेतो. आज बैठकीमध्ये मी त्यांना सांगितलेलं आहे त्या रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशनच केलेलं नाहीये या भागामध्ये असलेल्या शाळा ज्या आपल्या भागामध्ये आहेत त्यांनी आपल्या भागाची सुरक्षितता विद्यार्थ्यांची सुरक्षितता याची जबाबदारी घेतली पाहिजे. कोणतीही जबाबदारी न घेता केवळ पैशाच्या मोहापायी शाळा सुरू करणं अशा पद्या विकृतीला आळा बसला पाहिजे. ते चुकीचं आहे. त्याच्यावर आम्ही निर्बंध लावतो. ओके मॅडम.